नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता सावकाराला भेटायला आलेले असतात। तेव्हा सावकार म्हणत असतात, काय तुम्ही दोघेजण आज आलात का? काल तुमचा भाऊ वकील मला भेटायला आला होता, मग तो सुद्धा काल आला, आज तुम्ही येणार ही खात्री मला होती, मग तुम्ही तिघेही सोबतच का येत नाही? वेगवेगळे येण्यापेक्षा सगळी भावंडे एकत्र या, माझे पैसे मला परत करा आणि तुमचा आशीर्वाद बंगला तुम्हालाच ठेवा, चालेल ना? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, त्याच्याबद्दलच आम्हाला बोलायचं आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे। तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की रक्कम खूप मोठी आहे आणि मला पैसे परत करायचे आहेत, पण आम्हाला थोडी मुदत वाढवून हवी, आम्हाला थोडे दिवस वाढवून दिलेत तर बरं होईल। तेव्हा इकडे सावकार म्हणत असतो की हे बघा, पैसे तर मी परत घेतल्याशिवाय काही राहणार नाही, पण तुम्हाला मुदत वाढवून द्यायची की नाही याच्यावरती मला विचार करायला हवा। तेव्हा इकडे सावकार म्हणतो, एक काम करा, या दोन बोटांमधील एक बोट पकडा। तेव्हा इकडे ऋषिकेश त्यातल्या एका बोटाला हात लावतो। सावकार म्हणतो की अरे देवा, तुम्ही चुकीचं बोट ओळखलं, तुम्ही जर या बोटाला हात लावला असतं ना तर तुम्हाला मुदत वाढून भेटली असती, पण तुम्ही आता दुसरं बोट पकडलं म्हणून तुम्हाला मुदत वाढून काही भेटणार नाही आहे। तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर माझे पैसे परत करा, मला मोकळं करा। तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की हे बघा दादा, असं करू नका तुम्ही। तेव्हा इकडे आता तो सावकार म्हणतो, मी काही करू शकतो, कळलं ना तुम्हाला? तुम्ही जर पैसे परत नाही केले तर तुम्हाला घरातून बाहेर काढू शकतो। तेव्हा जानकी म्हणते, असं कसं तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढू शकता? तेव्हा इकडे आता ऋषिकेश तिला शांत राहायला सांगतो। तेव्हा जानकी म्हणते, सॉरी, पण हे बघा असं करू नका, तुम्ही आमचं घर ताब्यात घेऊ नका। तेव्हा इकडे सावकार म्हणतो की मी काही आहे ना बेकायदेशीररित्या करत नाही, जे काही करतो ते कायद्यात राहूनच करतो, कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे आता सावकार ते पेपर दाखवतो, तो म्हणतो, त्या टेडी बेअरचे पेपर द्या रे। आणि ते पेपर आता सावकार इथे ऋषिकेश जानकी यांना दाखवतात आणि म्हणतात की याच्यावरती बघा, सगळं काही त्याच्यामध्ये त्यांनी लिहून दिलं आहे की जर मी ते पैसे परत करू शकलो नाही तर माझं घर यांच्या ताब्यामध्ये जाणार, आणि खाली सहीसुद्धा करून ठेवलेली आहे। 25 लाखाचा हप्ता पण दिला नाही आणि आता पैसे द्यायला त्यांच्याकडे नाही आहेत, मग मी काय करणार? घर तर जप्ती करणारच ना। तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, ते घर म्हणजे आमचं सर्वस्व आहे, आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू, फक्त 1-2 महिन्याची मुदत वाढवून द्या, बाकी काही नाही। दादा, हवं तर मी तुमच्या पाया पडते। तेव्हा इकडे सावकार म्हणतो, हा इमोशनल ड्रामा बस झाला, तुझ्यासारखे कितीतरी रोज मला हात जोडायला इथे येतात, म्हणून काय मी सगळ्यांना इथे माझे पैसे माफ करत जाऊ का? तेव्हा इकडे सावकार आता जानकीच्या हाताला धक्का देतो, त्यामुळे इथे ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय रे, हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची, तिला धक्का द्यायची? बायकांबरोबर, स्त्रियांबरोबर कसं बोलायचं कळत नाही का तुला? एवढी अक्कल नाही आहे का तुला? तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणतो की इथे तुझ्याशी नीट बोलायला आलो आहे ना म्हणून, नाहीतर चांगला तुला धडा शिकवला असता। उलट्या हाताची अशी दिली ना तर जागेवरून उठणार नाहीस तू, पाणीसुद्धा मागणार नाहीस, कळलं का तुला? तेव्हा सावकार म्हणतो, कॉलर सोडा, नाहीतर पोलिसांना बोलवेन। तेव्हा इथे ऋषिकेश त्याला आता खाली पाडतो आणि म्हणतो, पोलिसांची धमकी कुणाला देतोस? तुझ्यासारख्या भुंकणाऱ्या कुत्र्यांना मी घाबरत नाही, कळलं ना तुला? तेव्हा इकडे ऋषिकेश आता जानकीला घेऊन तिथून जातो। त्यानंतर प्रेक्षकांनो, सावकार म्हणत असतो की आता तुमचा आशीर्वाद बंगला गेलाच म्हणून समजा। त्यानंतरला इथे आता रणदिवे कुटुंब टेन्शनमध्ये असतं। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका त्याच्यावरती एक तोडगा काढतात। इकडे आता सौमित्र म्हणत असतो, आई काळजी करू नको, मी सगळं काही आता ठीक करायचं ठरवले, आम्ही दोघांनी मिळून एक तोडगा काढलाय। तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, मला खूप भीती वाटते रे सौमित्र, दरवाजामध्ये कुणीही आलं ना तरीसुद्धा वाटतं की आपल्याकडे पैसे मागायला आलेत की आपल्याला घरातून बाहेर काढायला आलेत। तेव्हा सौमित्र म्हणतो की आई, याच्यावरती अवंतिकाकडे एक मार्ग आहे। तेव्हा अवंतिका म्हणते की आई, मी जर माझ्या डॅडकडे पैसे मागितलं तर? मी माझ्या बाबांकडे पैसे मागते ना। तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, नाही नाही, व्याह्यांकडे पैसे आपण कसे मागायचे, व्याहींकडून पैसे घ्यायचे नाही। तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, आई, माझ्यासाठी माझ्या बाबांनी एक प्लॉट घेऊन ठेवला आहे आणि त्या प्लॉटची रक्कम ही 5 कोटीपर्यंत नक्कीच येईल, पण तो पुण्यामध्ये आउटसाईडला आहे, त्याच्यामुळे आपण प्लॉट विकूया, त्याच्यातून जे काही पैसे येतील 5 कोटीपेक्षा कमी आले तरीसुद्धा आमच्या सेव्हिंग्ज आहेत त्यासुद्धा आम्ही देऊ आणि आपण आपलं घर वाचवू शकतो।
तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की नाही रे, आपण असं नाही करू शकत, कारण प्रश्न इथे तत्वांचा आहे. तुमच्या बाबांनीही हे घर आहे ना, ते खूपच कष्टाने उभारले रे. त्याच्यामध्ये त्यांची खूप जास्त मेहनत आहे आणि तेच घर आता वाचवण्यासाठी जर व्याह्यांकडून पैसे घेतले तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ना, आपली कुलदैवतच करणार. तर इकडे प्रेक्षकांनो, आता कुलदेवतेला साकडं घालण्यासाठी सुमित्रा जात असते. ते म्हणते की या सगळ्या संकटामधून आपली कुलदैवतच आपल्याला बाहेर काढू शकते. त्यानंतर इथे ऋषिकेश खूप जास्त चिडलेला असतो. तेव्हा इथे आता जानकी म्हणते की ऋषिकेश, तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही नका चिडू बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, त्याची हिंमत कशी झाली तुला हात लावायची, तुला धक्का द्यायची. मी त्याला ना सोडलं नसतं. तिथे हातापाया पडायला गेलो होतो, कारण आपल्याला आपलं घर वाचवायचं होतं म्हणून. तुझ्या सांगण्यावरून मी तिथे आलो होतो, पण म्हणून मी त्याचं हे वागणं खपून घेणार नाही. आता हे घर आपण वाचवू शकत नाही जानकी. अगं, त्या सारंगला कळत नाही का? साधी अक्कल नाही आहे का त्याला? त्याने कसे पेपर साईन केलेत? हे सगळं त्या सयाजी विखे पाटील याच्या सांगण्यावरून त्याने केलं आहे ना. मग आता त्याला जाऊन म्हणावं की जा आणि त्यालाच ते घर वाचवायला सांग, नाहीतर त्याच्या हातापाया पड आणि काहीतरी करायला सांग. पण मी आता हे घर वाचवू शकणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा गेलेली असते कुलदेवतेला साकडं घालायला. तिथे गेल्यानंतर इकडे आता तिने सौमित्रेला मेसेज केलेला असतो. तेव्हा तो अवंतिकाला सांगतो की अवंतिका, आई पोचले, आईने मेसेज केला होता, तिथे नेटवर्क नाही आहे म्हणून तिने मेसेज करून सांगितलं आहे. बघ ना, ह्या वेळेमध्ये आराम करायचं सोडून मुलांनी केलेल्या चुका सुधारण्याचं काम करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुमच्याबद्दल बोलताय का सौमित्र भाऊजी? सांगा ना, तुमच्याबद्दल बोलताय? तेव्हा अवंतिका म्हणते, काय गं ऐश्वर्या, डोक्यावरती पडलीस का जरा? आम्ही काय चुका केल्यात गं? चुका केल्यात तुम्ही आणि आता इथे नाक वर करून उलट आम्हालाच बोलायला आली आहेस. लाज नाही वाटत आहे का तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आम्ही प्रयत्न तरी केले गं घर वाचवण्यासाठी. तुम्ही काय केलं ते सांगा ना. बिझनेस वाचवण्यासाठी आम्ही घर गहाण ठेवलं होतं. आम्ही निदान काहीतरी केलं. तुम्ही काय केलं ते सांगा. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण काय रे सारंग आणि ऐश्वर्या, दोघेजण रोज ऑफिसला जात होता ना. मग रोज जर ऑफिसला जात होता तर मग तुम्ही ऑफिस वाचवण्यासाठी, कंपनी वाचवण्यासाठी, हे घर वाचवण्यासाठी काय प्रयत्न केलेत? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, दादा, अरे मी निदान प्रयत्न तरी केले. मी ऑफिसला गेलो नसतो तर ऑफिसला कोण गेलं असतं? तू गेला असतास की तुझा तो सावत्र भाऊ गेला असता? जेव्हा मी कंपनी वाचवण्यासाठी इथे डुबत होतो तेव्हा मला हात द्यायला तुम्ही कुणीच आला नाहीत ना. मग आता मला प्रश्न का विचारताय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाहीतर काय, प्रयत्न तर यांना काही करायचे नसतात. आपण काहीतरी करतोय तर उगाच आपल्याला नावं ठेवायची असतात. बरं झालं सारंग, तुम्ही या घरामध्ये आहात, तुम्ही आणि आजी, म्हणून माझं निभावतंय. नाहीतर या लोकांनी तर मला प्रश्न विचारून वेडं करून ठेवलं असतं खरंच. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका. हे लोक काय बोलणार आहेत तुम्हाला? आपण आहोत ना, आपणच आपलं घर वाचवायचं. या लोकांकडून काही अपेक्षा ठेवायला नको. तेव्हा इकडे आता सारंग म्हणतो, तुम्ही सांगा मला फक्त की आई कुठे गेले म्हणून. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की आई गेले कुलदेवतेला. तू आणि ऐश्वर्याने जो काही हा गोंधळ घालून ठेवला आहेत ना, तिला भीती वाटते की आपलं घर आपल्या हातातून जाईल म्हणून कुलदेवतेला साकडं घालायला गेले. कळलं का तुला? तेव्हा इकडे आता अवंतिका म्हणत असते की सौमी, अरे किती नालायक लोक आहेत ते. चुका करतात स्वतः चुका करून देखील त्यांना त्याचं काही वाटतसुद्धा नाही आहे. इथे आपल्याला चुकीचं ठरवत आहेत. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, या लोकांकडे लक्ष देऊ नका, चला आपण जाऊया. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, तुम्ही जा बरं, बघा तो पेस्ट कंट्रोलवाला कुठे आला आहे ते बघा. तेव्हा सौमित्र म्हणतो, घरामध्ये पेस्ट कंट्रोल करताय, पण का? घरामध्ये काय झालं आहे? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, घरामध्ये झुरळं झालेत. तुम्ही रोज नाक वर करून वरती बघूनच माजमध्ये चालता ना. खाली जरा बघत जा, खाली किती उंदरं झाली आहेत ना ती बघा. त्याचा त्रास होतो आहे सगळ्यांना, नानांना. त्याच्यामुळे आईने सांगितलं आहे की पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलून घराचं सगळं पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे या घराजवळ. हे घर वाचवायलासुद्धा आम्हीच प्रयत्न करतो आहे आणि पेस्ट कंट्रोलसुद्धा आम्हीच करतो आहे. कळलं का? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, जा ना सारंग, तुम्ही यांच्याजवळ बोलण्यात वेळ वाया घालू नका. तेव्हा अवंतिकाला खूपच जास्त राग येतो. अवंतिका म्हणते, सौमी, अरे काय गरज आहे पेस्ट कंट्रोल करायची? घरामध्ये खरंच झुरळं झाली आहेत का की या दोघांनाच फक्त दिसत आहेत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जर खाली बघून चालत ना तर दिसेल ना तुम्हाला, वर बघून काय करणार आहे?
तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की यांना घराची काळजी नाही आहे, तर इथे पेस्ट कंट्रोल करून झुरळ काढायची यांना आता घाई लागली. नक्कीच काहीतरी हिच्या डोक्यामध्ये चालू आहे. हे आता अवंतिका आणि सौमित्र दोघांनाही कळलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की या घरामध्ये आहे ना, सगळी काळजी फक्त आपल्या दोघांना आहे. जा बरं तुम्ही सारंग जा, पेस्ट कंट्रोलवाला कुठे आलाय ते बघा. आणि इथे ऐश्वर्या जात असताना म्हणत असते की या घरामध्ये आहे ना 2 मोठी झुरळं आहेत, त्यांनासुद्धा आता बाहेर काढायचं आहे. यांना काही घराची काळजी नाही, फक्त घर घर करायचं, वकील म्हणून काळे कपडे घालून कोर्टामध्ये जायचं आणि नंतरला सासऱ्यांकडे जाऊन तुझ्या वडिलांकडे जातेस आणि पापलेट फ्राय खाऊन येतेस. बरोबर की नाही? घराची काळजी आहे का तुला? या घरातल्या 2 मोठ्या झुरळांना घालवण्यासाठी खूपच जास्त आता औषध लागणार आहे. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते, स्वामी हिला काय करायचं आहे रे? हे जेव्हा डॅड डॅड करत जाते तेव्हा आपण काही बोलतो का? आणि मी आपल्या घरी जाऊन, माझ्या डॅडच्या घरी जाऊन मी जर पापलेट खाल्लं तर हिला एवढं वाईट का वाटतंय? त्यानंतरला प्रेक्षकांना सौमित्र आता अवंतिकाला शांत राहायला सांगतो. तो म्हणतो, जाऊ दे ना, हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. अगं हिला दुसरं करता तरी काय येतं? तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी अरे पण याच्यावरती जानकी वहिनीने काही तोडगा काढला असेल का? तेव्हा सौमित्र म्हणतो, नक्कीच जानकी वहिनीने काहीतरी विचार करून ठेवला असेलच. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जानकी जेवण वाढते. ते फक्त ऋषिकेशला आणि ओवीला दोघांना जेवायला देते आणि इथे जानकी स्वतःचं ताट काही घेत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी हे काय, तुझं ताट कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते, नाही नको, मला नको जेवायला, मला भूक नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काय करतेस तू? अगं त्या रणदिवेंच्या घरांसाठी तू आता उपाशी तापाशी राहणार आहेस का? त्या लोकांना जर काही पडलेलं नाही आहे तर तू काय एवढं स्वतःला त्रास करून घेतेस? आणि असं तर आपण केलेलं नाही आहे ना की आपण काही प्रयत्नच केले नाही. तुझ्या सांगण्यावरून आलो होतो ना मी त्या सावकाराकडे मुदत मागायला, त्याने एवढा अपमान केला तरीसुद्धा तुझ्या सांगण्यावरून सगळं सहन केलं ना मी, त्याच्या हातापाया पडलो ना, मग अजून काय करायचं आहे आपण? तेव्हा इथे ओवी म्हणत असते, आई असं नको करू गं, तू पण जेव ना, आपलं घर वाचणार नाही आहे का? तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, ओवी आपलं घर वाचणार आहे पण मी आता काही खाणार नाही आहे, कारण माझं घर तिथे संकटात असताना माझ्या घशाखालून एक घाससुद्धा उतरणार नाही आहे. आणि ऋषिकेश, आपण जसं इथे एकत्र जेवायला बसतोय ना आपल्या रणदिवेंच्या घरी, आपलं एवढं मोठं भलं कुटुंब, आपण एकत्र बसून जेवायचो, तुम्हाला ते आठवत नाही आहे का? तर इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, पण काय करायचं आपण? त्या सारंग आणि ऐश्वर्याच्या चुकीमुळे ते घर जाते, आपल्यामुळे नाही. मग त्यांनी आता प्रयत्न करायचे घर वाचवण्यासाठी. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, हे बघा मला जेवायचं नाही आहे, तुम्ही दोघंजणं जेवून घ्या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी याला काय अर्थ आहे? तू स्वतःला काय इतका त्रास करून घेतेस? आपण काय करायचं आहे मग? त्या लोकांनी ज्या चुका केल्यात त्याचं प्रायश्चित्त आपण काय करायचं? तेव्हा इकडे आता ओवी म्हणत असते, आई असं करू नकोस गं, हे बघ आता मी तुला भरवते, मी तुझ्या स्टाईलने तुला भरवते, प्लीज तू जेवून घे, जेवणावरती राग का काढतेस तू? तेव्हा इकडे ओवी म्हणत असते की आई ये, मी तुला घास भरवते. तेव्हा इकडे ओवीने आता जेवणाच्या मध्ये म्हणजे भाताच्या मधोमध तिने आता डाळ ओतलेली असते आणि असा गोल तयार केलेला असतो आणि ती इथे जानकीला आता घास भरवणार असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ते बघितल्यानंतर जानकीला आठवण आलेली असते, ते म्हणजे ऋषिकेशच्या कड्याची. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की मला मार्ग सापडला, नक्कीच मला मार्ग सापडला. मी म्हणत होते ना आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी माझ्याच आजूबाजूला अशी कुठली तरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण आता हे घरसुद्धा वाचवू शकतो. तेव्हा इकडे ओवी जानकीला घास भरवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी, काय आठवलं असं वाटते तुला? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश मार्ग सापडला, तुमचं ते कडं, तुमच्या कड्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे ज्याच्यामुळे मला असं वाटतंय, माझं मन मला सांगतंय की आपण आपलं घर वाचवू शकतो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं पण तू विसरलीस का, ते कडं मी विकलंय जेव्हा आपल्या ओवीला बरं नव्हतं तेव्हा, आता त्या कड्याचं काय करायचं? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, हो मला माहिती आहे ते कडं तुम्ही विकलेत, पण ते कडं आता आपण जिथे गहाण ठेवलं होतं ना तिथे ते कडं मी आणायलासुद्धा गेले होते. तिथून ते कडं आणून मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाला ते गिफ्ट म्हणून देणार होते, पण ज्या वेळेला ते कडं आणायला मी तिथे गेले तिथे ऐश्वर्यासुद्धा आली होती आणि ऐश्वर्याने ते कडं माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि ते कडं मला विकत घेऊ दिलं नाही. मी तिला म्हणाले की हे कडं मला देऊन टाक, रिक्वेस्ट केली, पण तिने ते जबरदस्तीने कडं माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि ते सयाजी काकांना तिने दिलं.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की म्हणजे माझ्या आईने दिलेलं कडं त्या ऐश्वर्याने हिसकावून घेतलं आणि ते सुद्धा तिच्या वडिलांना दिलं आहे का? तेव्हा जानकी म्हणत असते, पण ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे का, नाना त्या कड्याबद्दल मला बोलत होते, म्हणत होते की ऋषिकेशचं कडं चावी कुलूप असं काहीतरी ते बोलत होते. कुलूप चावी असं काहीतरी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळेला मला काही कळलं नाही. पण आता मला असं वाटते ऋषिकेश की नक्कीच नाना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. कारण जेव्हा मी इथे जोगतीनेकडे गेले होते तेव्हा त्याने सुद्धा मला सांगितलं होतं की इथे आईने दिलं आणि धन्याने गहाण ठेवलं, तर इकडे त्या कड्याचाच आकार तिथे उमटला होता. त्याच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे, त्याच्यावरून आपण आपलं घर वाचवू शकतो. तेव्हा इकडे आता जानकी जे काही सांगत असते त्याच्यावरती ऋषिकेशचा विश्वास बसत नसतो, कारण ते विश्वास बसण्यासारखं नसतं असं त्याला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्याने जबरदस्तीने सारंगला बाहेर पाठवलेलं असतं बागेत. तिथे गेल्यानंतर सारंग आता ऐश्वर्याला फोन करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही गेलात का बाहेर? ते बघा आपल्या परसवामध्ये जी काही झाडं आहेत ना, त्या झाडाच्या एका झाडाच्या बुंदाबरोबर मी तिथे पेस्ट कंट्रोलवाल्याचे कपडे, मास्क सगळं काही ठेवलेलं आहे. तुम्हाला आता ते सगळं घालायचं आहे आणि तयार होऊन इथे यायचं आहे. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, ठीक आहे, ते झाड कुठे आहे जरा सांगता का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता झाड कुठे आहे ते सुद्धा मी दाखवायला येऊ का? शोधा ना जरा कुठेतरी. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, मग आता तुझी काय इच्छा आहे? आपण त्या सयाजी विखे पाटील याच्याकडे जायचं का? त्याला जाऊन तिथे मी हात जोडू, विनवण्या करू, कडं दे म्हणून? माझ्यामध्ये काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? मी अजिबात येणार नाही आहे कुठेही आणि मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, बाबा तुम्ही निदान प्लीज एकदा आईचं ऐका तरी. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ओवी प्लीज तू आता तुझ्या आईची वकिलीगिरी करू नकोस, तुम्ही जेवा बरं शांतपणे आणि मला पण जेवू द्या. तेव्हा इथे दोघे आता नाराज होतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, बोल काय बोलायचं आहे तुला, याच्यावरती आता तू काय मार्ग काढलायस? तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, ऋषिकेश मी काय म्हणते, ते कडं जर आपल्याला सापडलं ना तर नक्कीच आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये असं काय आहे ते नाना आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी माझा नानांवरती आता विश्वासच राहिलेला नाही आहे. नानांनी जो काही निर्णय घेतला होता ना त्याच्यामुळे आता नाना कधी काय बोलतील कधी काय करतील मला विश्वास बसत नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपलं घर कसं वाचणार? तुम्ही सांगा बरं. मी नानांना जेव्हा भेटायला गेले होते ना तेव्हासुद्धा ते मला म्हणत होते की ते कडं चावी कुलूप असं सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर नानांजवळ माझं काही बोलणंच झालेलं नाही आहे. पण मला खात्री आहे ऋषिकेश, त्या कडेमध्ये आहे ना काहीतरी पण आहे. त्या कडेमध्ये कसलं तरी राज आहे. आपल्याला आहे ना त्या कड्यामधूनच आता सगळं काही कळणार आहे की आपलं घर कसं वाचेल कसं नाही. माझं मन मला सांगते त्या कड्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश हा खूपच जास्त विचारात पडलेला असतो. तो म्हणतो, त्या कड्यासाठी मी त्या सयाजीरावाकडे येणार नाही आहे, त्याच्या हातापाया पडायला मी आत्ताच सांगतो आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो आपण प्रयत्न नाही केले तर आपलं घर आपल्याला कसं काय मिळणार आहे? तेव्हा इथे ओवी म्हणते, मग काय आई आपलं घर नाही वाचणार का? कारण ऋषिकेश जेवणाच्या ताटावरून आता चिडूनच उठलेला असतो. त्याला राग येतो जानकीच्या तेच बोलण्याचा. तो म्हणत असतो की त्या लोकांना जर काही पडलेलं नाही आहे तर तुला काय एवढी काळजी? तेव्हा इकडे जानकीला फक्त एवढंच वाटत असतं की ते घर म्हणजे माझं सर्वस्व आहे. जरी ते लोक माझ्याबरोबर कसेही वागले असतील तरीसुद्धा घर मी माझ्या हातचं नाही जाऊ देणार. कारण त्या घरामध्ये मी सून म्हणून गेलेली आहे. त्या घरामध्ये सगळ्यांचं बालपण गेलं आहे. त्या घरामध्ये ऋषिकेश लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सारंग ते झाड शोधत असतो ज्या झाडाखाली ऐश्वर्याने पेस्ट कंट्रोलचे कपडे ठेवलेले असतात, तिथे शोधाशोध करत असताना त्या ठिकाणी आता इथे गुलाबदादा आलेले असतात. गुलाबदादा त्या ठिकाणी येतात आणि म्हणत असतात, अहो सारंगदादा इथे काय करताय तुम्ही आणि इथे काय शोधताय? तेव्हा सारंग म्हणत असतो, अरे मी इथे आहे ना मोबाईलला नेटवर्क बघत होतो. मोबाईलला नेटवर्क नाही आहे ना तेव्हा इथे मिळतंय का ते बघत होतो. तेव्हा इकडे आता गुलाब म्हणतो, अहो इथे जाऊ नका, ते बाजूचे शेजारी आहेत ना त्यांचं कुत्रं येतं कधी कधी मागून, पटकन पकडता, तेव्हा असे मागच्या बाजूला जाऊ नका जास्त. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, पण तुझं इथे काय काम आहे? तू एक काम कर, तुझा घरामध्ये तुला जे काही काम असेल ना ते घरामध्ये जाऊन कर, इथे अजिबात थांबू नकोस, मी माझं काम करेन.
तेव्हा गुलाबदादा म्हणतात, अहो पण एवढ्या रात्री इथे काय करताय ते तरी सांगा ना. तेव्हा सारंग म्हणतो, सांगितलं ना एकदा, तुला ऐकू येत नाही का? मी माझं बघेन, तू जा बरं आतमध्ये, तू तुझं काम कर. एवढ्या रात्री तू कशाला इथे आलायस? त्याच्यानंतर इथे सारंग जबरदस्तीने आता गुलाबला पाठवून देतो आणि तो ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्याला फोन करून म्हणतो की ऐश्वर्या, गुलाबने मला बघितलं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला पेस्ट कंट्रोलच्या कपड्यांमध्ये बघितलं का? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, पण असंच इथे शोधाशोध करताना बघितलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ते कपडे तिथे झाडाच्या बाजूला होते ते बघितले नाही ना गुलाबने? तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाही नाही बघितले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग वाट कसली बघताय, या ना लवकर तयार होऊन. तेव्हा इथे सारंग म्हणतो, पण मी नक्की येऊ ना? पण मी तिथे आल्यानंतर दरवाजा तुम्हीच उघडा, कारण त्या 2 वकिलांनी जर दरवाजा उघडला आणि मला बघितलं तर मला माझे हातपाय तिथेच हालतील आणि मी खूप घाबरेन आणि मग काहीतरी प्रॉब्लेम होईल. तेव्हा दरवाजा उघडायला मात्र तुम्हीच या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं आता फोन ठेवा, बोलण्यात वेळ वाया घालू नका, लवकर तयार होऊन या बरं. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, बरं बरं ठीक आहे, येतो मी येतो. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या खूप जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की सारंग, मला काही गडबड नको या. तेव्हा सारंग म्हणतो, पण आता मी कपडे घालून आतमध्ये येऊ ना नक्की? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अहो या ना, कसली वाट बघताय? सारंग तुम्हाला एक काम दिलं आहे ते सुद्धा धड तुम्हाला जमत नाही आहे का? तेव्हा सारंग पुन्हा ते कपडे शोधायला लागतो. त्याचबरोबर इथे आता जानकीने फोन केलेला असतो, तो म्हणजे सौमित्रला. सौमित्र म्हणत असतो की वहिनी बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तुला काही आता याच्यावरती तोडगा सापडला आहे का? तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी, म्हणजे जेव्हा जेव्हा मी घरी आली आहे ना, तेव्हा तेव्हा नाना मला त्या कड्याबद्दल काहीतरी बोलतात. म्हणजे ऋषिकेशच्या कड्याबद्दल, त्याच्यामध्ये चावी, कुलूप असं सातत्याने ते मला सांगतात. पण मला कळत नाही नेमकं त्यांना काय बोलायचं होतं. म्हणजे ते कडं, त्या कडामध्ये ऋषिकेशच्या नक्कीच असं काहीतरी आहे जे नाना आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित मला असं वाटतं की त्या कड्यामध्ये आपलं घर वाचवण्याचं काहीतरी रहस्य असेल. बरोबर की नाही? आपलं घर वाचवण्याचं काहीतरी रहस्य त्याच्यामध्ये असेल असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही एकदा नानांना विचारता का की त्यांना त्या कड्याबद्दल अजून काही माहिती आहे का? असं काय आहे त्या कड्यामध्ये? त्यानंतरला नानांजवळ माझं सविस्तर काही बोलणंसुद्धा झालेलं नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही जर एकदा नानांजवळ बोललात, त्यांना जर तुम्ही विचारलंत की नक्की नक्की त्या कड्यामध्ये असं काय आहे, त्यांनी जर तुम्हाला काही थोडी माहिती दिली तर आपण त्या कड्यापर्यंत नक्की पोहोचू. तुम्ही जरा प्लीज नानांजवळ बोलून घ्या. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, ठीक आहे वहिनी, तुला जर असं वाटतंय तर मी जातो आणि नानांजवळ आत्ताच बोलून घेतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, थँक्यू सौमित्र भाऊजी, याने आपल्याला खरंच खूप मदत होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे गुलाबदादा आलेले असतात. तेव्हा अवंतिका म्हणते, गुलाबदादा तुम्ही इथे या वेळेला? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की मला आईसाहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले की घरी जा आणि कुणाला काही हवं नको ते बघ. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते, बघताय ना तुम्ही गुलाबदादा, आई आता देवदर्शनाला गेल्यात तरीसुद्धा त्यांना घरची काळजी आहे. घरातल्यांना काही कमी पडायला नको असं त्यांना वाटते. ह्या वयात आम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे तर तेच आमची घेत आहेत. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, ए गुलाब, तू इथे काय करतोयस? तुझी ड्युटी झाली आहे ना, तू गेलास तरी चालेल. तेव्हा इकडे गुलाब म्हणतो की मला इथे आईसाहेबांनी बोलावलं होतं म्हणून मी आलो होतो. तुम्ही म्हणताय तर मी जातो. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, गुलाबदादा एक मिनिट, तुम्हाला इथे आईने पाठवलं आहे ना, मग तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथे थांबा. कुणाच्याही म्हणण्यानुसार तुम्ही इथून जायचं नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता इथे आपल्या आई नाही आहेत म्हणून मला तुझा सासूरवास करायला लावू नकोस. तेव्हा अवंतिका म्हणते, तू जर माझी सासू असतीस ना तर मीच तुझा सासूरवास केला असता, कळते का तुला? तेव्हा इकडे अवंतिका म्हणते की गुलाबदादा तुम्ही कुठेही जाऊ नका. त्यानंतरला इथे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, आता आलंयस ना, जा माझ्यासाठी सूप करून आण जा. तेव्हा इथे कुठलं सूप बनवू असं विचारल्यानंतर इथे अवंतिका म्हणते, जा ऐश्वर्या मॅडमसाठी आहे ना इटालियन सूप बनवा, जा इटालियन. त्यानंतरला इकडे आता जानकी देवाजवळ हात जोडून बसलेली असते. ती म्हणत असते की देवा, हे सगळं काय चालू आहे? माझ्या घरावरती एवढं मोठं संकट आलं आहे. मी या संकटातून माझ्या घराला कसं वाचू? खरंच मला काही कळत नाही आहे. मला काहीतरी मार्ग दाखवा देवा, मला काहीतरी मार्ग सुचवा. नक्की नाना काय सांगण्याचा प्रयत्न करत होते? ते कडं, त्याचबरोबर किल्ली, कुलूप, हे सगळं काय आहे? याचं निदान होऊ दे देवा, याचं स्पष्टीकरण कळू दे, असं आता जानकी म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे पेस्ट कंट्रोलर म्हणून आता सारंग आलेला असतो. सारंग आल्यानंतर त्याने ते दागिने चोरलेले असतात.
तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, आता हे आपण एका कुठल्या तरी छान ठिकाणी नेऊन ठेवूया. तेव्हा एका दुसऱ्या ठिकाणी ते नेऊन ठेवलेले असतात आणि बाहेर जाऊन आता ते कपडे सारंगने दिलेले असतात ऐश्वर्याला. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही आता मेन दरवाजाने यायचं आणि गुलाबलाच विचारायचं की पेस्ट कंट्रोलवाला तिथे आला होता का. तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे सारंग येतो आणि गुलाबला विचारतो की पेस्ट कंट्रोलरवाला इथे आला होता का. तो हो असं म्हणतो. त्यानंतर ऐश्वर्या येते आणि सगळ्यांना बेशुद्ध करून टाकते. जेव्हा ऐश्वर्या सौमित्राला बेशुद्ध करते तेव्हा तो जानकीजवळ फोनवरती बोलत असतो आणि तेव्हा जानकीला त्यांच्या खोकण्याचा आवाज गेलेला असतो.